वाव, काय मस्त अंडा पराठा तयार झाला आहे. एकदम कमी साहित्य लागते हे अंडा पराठा तयार करण्यासाठी आणि खूप कमी वेळ लागतो. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी रुपाली. तुम्ही पाहत आहात चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज हे यूट्यूब चॅनल. तर यामध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे मी कणिक मळून घेतली आहे. त्याचबरोबर गरम मसाला, मीठ, धनेपूड, हळदी पावडर, कसुरी मेथी, मिरचीचे तुकडे, कोथिंबीर आणि लाल मिरची पावडर हे कोरडे मसाले घेतले आहेत. तर इथे मी 4 उकडवून अंडी घेतली आहेत. आता आपण ही अंडी खिसून घेऊया. हे पहा, इथे मी छोटी किसणी घेतली आहे आणि किसणीच्या साहाय्याने ही सर्व अंडी किसून घेऊया. तोपर्यंत तुम्ही चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. याने काय होते, मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते. तर इथे आपली अंडी ही किसून तयार आहेत. आता आपण जे कोरडे मसाले घेतले होते ना ते मसाले यामध्ये सर्व घालून घेऊया. मीठ घालायचे नाही. ज्यावेळेस आपण पराठे बनवणार आहे ना त्यावेळेसच मिठाचा वापर करायचा आहे. मीठ सोडून सर्व जिन्नस इथे मी मिक्स करून घेतले आहेत. हा अंडा पराठा तयार करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि अगदी झटपट सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा अंडा पराठा तयार करू शकता. चला तर मग इथे आपले हे मिश्रण छान मिक्सही झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी मोकळे फडफडीत झाले आहे. अजिबात यामध्ये ओलावा नाही. मीठ जर घातले ना तर हे मिश्रणाला पाणी सुटून ते ओले होते. तर इथे आपली कणिक ही मळून तयार आहे. छान भिजली आहे कणिक. आता छोटा गोळा काढून घेऊया आणि गोल करून घेऊया. तर तुम्हालाही दररोज तेच ते नाश्त्याचे प्रकार खाऊन खूप कंटाळा आला असेल तर हा अंडा पराठा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर इथे मी छोटी चपाती लाटून घेतली आहे. पहा, आता आपल्याला यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे एकदम चटपटीत असे हे पराठे तयार होतात. लिंबाऐवजी तुम्ही इथे आमचूर पावडरचाही वापर करू शकता. तर इथे मी 3 चमचे हे मिश्रण घालून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता आपण मोदक तयार करतो ना तसंच याला आकार देऊन याचा गोळा तयार करून घेऊया. हे पहा, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार होतो. अजिबात जास्त काही वेळ लागत नाही. तर इथे मी शिल्लक राहिलेली कणिक काढून टाकली आहे आणि याला गोल असा आकार देऊन अलगद हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. सर्वात प्रथम हाताने प्रेस करायचं आहे म्हणजे आतील मिश्रण आहे ना ते काठापर्यंत जाते आणि नंतर सावकाश असे हे लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा पराठा लाटून घ्यायचा आहे अलगद असा. आणि पराठा थोडा जाडच असतो त्यामुळे तो थोडा जाड ठेवायचा आहे. हे पहा, तुम्हाला इथे सारणही दिसत आहे. अगदी काठापर्यंत याचे सारण पोहोचले आहे. तर एकीकडे तवा गरम करून त्यामध्ये मी बटरही लावून घेतले आहे. बटरऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता, परंतु त्या बटरने एकच नंबर या पराठ्याला चव येते. तर आता आपण हा पराठा पलटी मारूया आणि वरून थोडे बटर लावूया. आता बटर दोन्हीही साईडने लावून एकदम खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्हीही हा पराठा नक्की ट्राय करू शकता. तेच ते अंड्याचे प्रकार खाऊन खूप कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करा. सर्वजण आवडीने खातील. तर इथे मी आता दोन्ही साईडने पराठ्याला बटर लावून घेतले आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान कलर आला आहे आणि पराठाही फुगू लागला आहे. तर अशाच प्रकारे सर्व पराठे मी तयार करून घेते. हे पहा, एकदम खरपूस असा याला कलर आला आहे आणि एकदम चमचमीत असा हा पराठा दिसत आहे. पाहता क्षणी हा पराठा खावेसा वाटतो आणि आतूनही तुम्ही मिश्रण पाहू शकता अगदी कडेपर्यंत गेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.